नमस्कार मैत्रिणींनो, सांग्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण करतोय वांगं, बटाटा आणि सुकटची रसभाजी. चमचमीत रसभाजी तयार होते. छान तुम्ही पाहू शकता. तेलावर आपण सुकट छान खमंग अशी परतून घेतली आहे आणि त्यात वांगं बटाट्याच्या फोडी टाकलेल्या आहेत. आता पाहूयात आपण ही ॲक्च्युली भाजी कशी करायची ते. भांडं घेतलं आहे, त्यामध्ये कोमट पाणी घेऊन त्यावर 2 मुठी आपण छान गच्च भरून सुकट ॲड केली आणि आता ही जी सुकट आहे ही तेलावर आपल्याला छान परतून घ्यायची आहे. अगदी खमंग 1 मिनिटभर छान पिळवून घ्यायची. पाण्यामध्ये जी असते, कोमट पाण्यामध्ये आपण ठेवलेली असते, त्यामुळे तिचा ओषटपणा जातो आणि छान अशी आपल्यासमोर सुकट तयार होते आणि त्यातली जी काही घाण असते ती देखील निघून येते. आपण ऑलरेडी निवडून घेतलेलीच असते, पण उरलेली जी काही थोडीफार घाण असते ती देखील पाण्याच्या खाली तळाला जाऊन बसते. पाहू शकता. आता छान रंग बदलेपर्यंत आपण हिला परतून घ्यायची. 1 मिनिटभरच, फक्त जास्त नाही परतायची. त्यानंतर आता आपण ही काढून घ्यायची. तिचा रंग छान चेंज झाला की आणि आता आपण त्याच पॅनमध्ये तेल ॲड करून भाजी फोडणीला टाकणार आहोत. कांदा, टोमॅटो फोडणीसाठी आपण ॲड केलेला आहे. कांदा छान मऊ करून घ्यायचा आहे आणि म्हणजे रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो देखील छान मऊ परतला गेला पाहिजे. छान भरपूर 1-2 मिनिटभर तरी लागतात आपल्या कांद्याला परतून होईपर्यंत मंद आचेवर. फार गॅस फास्ट नाही ठेवायचा. छान असा कांद्याचा रंग बदलेपर्यंत आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. त्यासाठी आपण थोडं मीठ ॲड केलं आहे. त्यानंतर मसाले ॲड करणार आहोत. हळद ॲड केली आपण आणि तिखट मात्र भरपूर घ्यायचं आहे. 2 मोठे चमचे आपण तिखट भरून घेतलेलं आहे. यामुळे ही भाजी भातासोबत देखील छान लागते, भाकरीसोबत आणि पोळीसोबत देखील खूप छान लागते. पाहू शकता. आता छान हे मसाल्याचा कच्चटपणा जाईपर्यंत किंवा मसाले छान भाजून होईपर्यंत आपल्याला तेलावर परतून घ्यायचे. कांदा आणि टोमॅटो आपला ऑलरेडी तयार आहे. तेल सुटेपर्यंत आपण परतले छान. आता यात आपण 1 चमचा मोठा आलं लसूणची पेस्ट ॲड केली आहे. आता कांदा खोबरंचं जे आपलं रेग्युलर वाटण असतं, वाटणाची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे. कांदा खोबरं भाजून घेतलं. नंतर आलं लसूण आणि गरम मसाले असं आपण ते वाटून घेतलेलं होतं. छान तेल सुटेपर्यंत हे देखील परतून घ्यायचं. मसाल्यांचा कच्चटपणा पूर्णपणे गेला पाहिजे आणि त्याला तेल सुटलं पाहिजे. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यात आपण जी फ्राय करून घेतली होती ती सुकट ॲड करायची आहे. छान तेल सुटलं आहे. सुकट ॲड केली. आत्ता आपण पाहू शकता किती सुंदर रंग आला होता आपल्या सुकटीला. असं केल्यामुळे छान आपली भाजी देखील खमंग होते. कच्च्या सुकटीची जर तुम्ही भाजी केलीत तर थोडी चवीला छान लागते, पण तरीसुद्धा इतका खमंगपणा त्या भाजीला येत नाही. आता वांगं बटाट्याच्या ज्या आपण फोडी करून घेतल्या होत्या त्या देखील ॲड केलेल्या आहेत. छान असं या सगळ्या गोष्टी आता एकत्र मिक्स होईपर्यंत या तेलावर परतून घ्यायच्या. संपूर्ण भाजी आपली जी आहे, वांगं बटाटे जे आपण कट करून घेतलेले आहेत त्याच्या फोडी ज्या आहेत त्याला संपूर्ण मसाला असा छान कोट झाला पाहिजे इतपत आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे. आणि छान परतून मिक्स झाल्यानंतर आपण यात गरम पाणी ॲड करायचं आहे. गरम पाणी ॲड केल्यामुळे भाजीला टेक्स्चर खूप छान येतं आणि भाजी पटकन शिजते. आपल्याला जितका रस ठेवायचा असेल, वांगं आणि बटाटा शिजून, कारण आपली सुकट तर ऑलरेडी शिजलेली आहे, फक्त वांगं आणि बटाटा या 2च गोष्टी शिजायच्या शिल्लक आहेत. हे छान असं भाजी मिक्स होऊन आपण तयार कशी करून घ्यायची. कोथिंबीर ॲड करून घ्यायची यावर आणि लीड ठेवून द्यायचं आहे. 1-10 मिनिटातच ही भाजी तयार होते. पाहू शकता. सर्व केली आपण. थँक्यू.